युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्कोने भारताच्या 2 मौल्यवान सांस्कृतिक ग्रंथांची, त्यापैकी एक श्रीमद भगवद्गीता आणि दुसरं म्हणजे नाट्यशास्त्र यांची मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये अधिकृतपणे नोंद केली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही घोषणा करताना म्हणाले की ही नोंद म्हणजे भारताच्या बौद्धिक परंपरेला जागतिक स्तरावरती मिळालेली एक मोलाची मान्यता आहे. मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मानवजातीच्या स्मृतीचे संकलन करणारे एक महत्त्वाचे स्रोत आहे. युनेस्कोचा हा उपक्रम 1992 साली सुरू झाला. 2025 मध्ये नव्याने या रजिस्टर मध्ये 24 वेगवेगळ्या ग्रंथांचा रजिस्टर मध्ये समाविष्ट केले गेले. या यादीमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेशामुळे भारताच्या एकूण नोंदीची संख्या आता 14 वरती पोहोचली आहे. श्रीमद भगवद्गीतेबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तत्वज्ञान, धर्म आणि कर्मांचा मार्ग महाभारतातील भीष्म पर्वांचा एक भाग असणारी 700 श्लोकांची तत्वज्ञानावरती आधारित संवाद रचना आहे. अर्जुनांच्या द्वंद्व आणि श्रीकृष्णांच्या उपदेशाच्या माध्यमातून धर्म, कर्म, योग, मोक्ष यांचा अद्वितीय समतोल यामध्ये दिसतो. भारताच्या बौद्धिक वारसांचा सार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यासोबतच नाट्यशास्त्र या ग्रंथाबद्दल थोडंसं माहिती जाणून घेऊया मित्रांनो. भारतीय रंगभूमीचा पाया म्हणून ओळखली जाणारी आणि भरतमुनी लिखित नाट्यशास्त्र हे इसवी पूर्व 2ऱ्या शतकातील ग्रंथ आहे. यामध्ये नाट्य, संगीत, नृत्य, रस, भाव आणि सौंदर्यशास्त्राचे विस्तृत वर्णन आपल्याला पाहायला मिळते. नाट्यशास्त्राचे दुसरे नाव गंधर्ववेद म्हणजेच गंधर्ववेद म्हणूनही ओळखले जाणारे हे ग्रंथ भारतीय परंपरेतील सृजनात्मक अभिव्यक्तीचे मूलभूत शास्त्र म्हणून ओळखले जाते. आजही त्याचा प्रभाव शास्त्रीय नृत्य आणि रंगभूमीवरती दिसून येतो. याचा मूळ डॉक्युमेंट पुण्याच्या भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये जतन केलेले आपल्याला पाहायला मिळते, जो आता जागतिक वारसाचा एक भाग ठरलेला आहे. मानवतेच्या सामूहिक स्मृतीचा सन्मान या मान्यतेमुळे भारताचे सांस्कृतिक आणि तत्वज्ञानात्मक योगदान पुन्हा एकदा जागतिक पातळीवरील अधोरेखित झालेले आपल्याला पाहायला मिळते. हे केवळ गौरवाचे क्षण नसून भारताच्या दृष्टिकोनातून अभिमानाचा स्रोत म्हणून ओळखला जातो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू. जय हिंद.